जी मारहाण ज्या प्रकरणात आता नातेवाईक आलेले आहेत पोलीस स्टेशनला, ही मारहाण 8 दिवसापूर्वी झालेली आहे। त्यात सुद्धा पाय फ्रॅक्चर झालाय, दात पडलेले आहेत। व्हिडिओ जो समोर आलाय तो दीड महिन्यापूर्वीचा आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून एक पैसे टाकतानाचा या सतीश भोसलेचा व्हिडिओ आलाय तो वेगळा। दोनदा पोलीस स्थानकात गेलं हे कुटुंब, पण त्यांना तिथून हकलून देण्यात आलं। सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असा आरोप विरोधक करतायत। यावर आता सुरेश धस यांनी भाष्य केलंय। सतीश भोसलेवर 100% कारवाई व्हावी असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलंय। तसंच सतीश भोसलेला मी ओळखतो, तो कधीतरी माझ्याकडे येतो, मात्र तो काय उद्योग करतो मागे हे मला माहित नाही असा उपरोधिक टोला सुरेश धस यांनी लगावलाय। अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटनेचं मी समर्थन करत नाही असं सुरेश धस म्हणाले। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्यावर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं।